2026च्या करंट अफेअर्स प्रश्नपत्रिका क्रमांक 21मध्ये आपल्या सगळ्यांचं माय मुरली मराठी चॅनल बेनबूम मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. घेऊन आलेलं आहे 21वी प्रश्नपत्रिका. मागच्या 20 प्रश्नपत्रिका अपलोड झालेल्या आहेत आणि ही 21वी प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी घेऊन आलेलं अतिशय महत्त्वाची, जेणेकरून तुम्हाला उपयोगात येईल. चॅनल नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण असेच इन्फॉर्मेशन आपण घेऊन येत असतो तुमच्या MPSC तलाठी भरती 2026साठी. चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता बघा, जेणेकरून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात राहील, त्याच्यासोबत दिलेली इन्फॉर्मेशनसोबत तुमच्या लक्षात राहील. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओचा आजचा पहिला प्रश्न, डॅडॅश यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑप्शन नंबर 1 अनिश दयाल सिंग, ऑप्शन नंबर 2 अजित डोवाल, ऑप्शन नंबर 3 पवन कुमार आणि ऑप्शन नंबर 4 TB रविचंद्रन. तर उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून TB चंद्रन यांचा काय करण्यात आलेला आहे, नेमणूक करण्यात आलेली आहे. नियुक्ती आहे 2 जुलै 2024. कॅडर बॅच आहे त्यांची 1990ची कॅडर बॅच आहे. ते TS IPS आहेत तमिळनाडू. त्याआधी त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोचे स्पेशल डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. ऑगस्ट 2025मध्ये अनिश दयाल सिंग याची डेप्युटी NSA म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे रविचंद्रन हे एकमेव डेप्युटी NSA नाहीत. तर अनिश सिंग दयाल यांची काय करण्यात आली, नेमणूक करण्यात आलेली आहे, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अनिश सिंग दयाल हेही त्यासोबत काय आहेत, उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. हेही तुम्हाला त्यासोबत काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. यांची नियुक्ती 2025मध्ये झाली आणि ही झालेली यांची 2024ला झालेली आहे. म्हणून अनिल दयाल सिंग हे काय आहेत, उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर बघूया आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर आहे. डॅडॅश हे भारतातील पहिले शहर बनले. डॅडॅश हे शहर भारतातील पहिले शहर बनले ज्याने एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना जाहीर केली. तर भुवनेश्वर हे काय झालेलं आहे, भारतातील एकमेव शहर बनलेलं आहे ज्याने की एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना जारी केलेली आहे. आणि भारताचे पहिले IHCAP भुवनेश्वर या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, झालेलं आहे आणि जारी केलेलं आहे 2 सप्टेंबर 2025ला काय करण्यात आलं आहे, जारी करण्यात आलेले आहे. उद्देश काय होता, वाढता उष्णतेचा ताण आणि वाढती शीतकरणाची मागणी यांचा एकात्मिक पद्धतीने सामना करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. म्हणून भुवनेश्वर या ठिकाणी भारतातील पहिले शहर बनले ज्याने एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना काय केलेली आहे, जारी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आपण या ठिकाणी घेत आहोत. प्रश्न क्रमांक 3 आपण थोडंसं झूम इन करूया. बघा प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय दिलेलं आहे, तर खाली विधाने लक्षात घ्या म्हणलेलं आहे. दिवान अरुण नंदा या जाहिरात क्षेत्रातील दिग्गज आहेत. दिवान अरुण नंदा या जाहिरात क्षेत्रातील दिग्गज आहेत, ॲडव्हर्टाईजमधले ते दिग्गज आहेत. सप्टेंबर 2025ला त्यांचं निधन झालेलं आहे. रिडिफ्युजन या क्रिएटिव्ह एजन्सीची ते काय स्थापना त्यांनी केलेली आहे. त्यांनी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडियाचे 2 वेळा अध्यक्षपद भूषवलेले आहे. तर आता त्यांच्याविषयी थोडंसं आपण जाऊया. दिवान अरुण नंदा काय आहेत, तर दिवान अरुण नंदा या भारतातील सुप्रसिद्ध जाहीर तज्ज्ञ आणि उद्योजक पण आहेत. जाहिरात तज्ज्ञ तर आहेत पण त्यासोबत काय आहेत, उद्योजक पण आहेत. त्यांना रिडिफ्युजन प्रसिद्ध जाहिरात संस्थेचे संस्थापक आहेत आणि स्थापना केलेली आहे. ह्या संस्थापक आहेत. आणि सप्टेंबर 2025मध्ये त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. हेही बरोबर आहे, त्यांचं निधन झालेलं आहे सप्टेंबरमध्ये. आणि IIM अंबाच्या पहिल्या बॅचचे ते सुवर्णपदक विजेते आहेत. हेही लक्षात ठेवा, ते काय आहेत, सुवर्णपदक विजेते आहेत. हेही तुम्हाला काय करायचं आहे. आणि त्यांना ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाचे 2 वेळा अध्यक्षपद काय केलेले आहे, भूषवलेले आहे. हेही त्यासोबत महत्त्वाचं आहे. म्हणजे 4च्या 4 ऑप्शन बरोबर आहेत. अ, ब, क, ड ही 4 ऑप्शन बरोबर आहेत. अशा पद्धतीने MPSCला प्रश्न पडतात अशा पद्धतीने. त्यासाठी माहिती पूर्ण असणं गरजेचे आहे. त्याच्यामुळे एखादी 2 माहिती असणं गरजेचं नाही, चुकू शकतात. त्यामुळे पूर्ण माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर त्यांनी अशा पद्धतीनं मी पूर्ण बरोबर ते घेतो आहे, कारण तुमच्या लक्षात बरोबर राहतात. चुकीचे ठेवायचं नाही, बरोबर ठेवा. त्याच्यामुळे बरोबर सगळेच घेत आहे. यानंतरचा प्रश्न आपण घेतो, प्रश्न क्रमांक 4 स्क्रीनवर आहे. तर ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस या साईडला स्पर्धेचे नाव नाही, या साईडला विजेती महिला दिलेलं आहे. ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस, मेडिसिन कीज, फ्रेंच ओपन टेनिस, कोकोकॉफ, विम्बल्डन ओपन टेनिस, इगा स्वातेक आणि अमेरिकन ओपन टेनिस अरिना सबालेका ही अशा पद्धतीने विजेती महिला आहेत. तर या ठिकाणी असं दिलेलं आहे. तर ऑस्ट्रेलियाचे ओपन टेनिस झालेलं आहे ते मॅडिसन कीजनं काय केलेलं आहे,
महिला विजेती झालेली आहे. आणि फ्रेंच ओपन टेनिस हे कोको गॉफ बरोबर आहे. विम्बल्डन ओपन टेनिस इगा स्वातिक आहेत. आणि अमेरिका ओपन टेनिस हे अरिना सबालेंका यांनी काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे. त्याच्यामुळं हे समोरचे जे बरोबर विजेती महिला दिलेले आहेत ते बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचे बरोबर तेवढं ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस, मॅडिसन कीज, फ्रेंच ओपन टेनिस कोको गॉफ, विम्बल्डन ओपन टेनिस इगा स्वातिक आणि अमेरिकन ओपन टेनिस अरिना सबालेंका. अशा पद्धतीने काय आहे ती क्वेश्चन आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया. चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही ठेवतो. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आवडला असेल तर एक लाईक करा. तर लाईक करा जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळेल तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन यायला. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. 2031च्या मास्टर प्लॅन अँड ट्रान्झिस्ट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झोन समाविष्ट करणारे डॅजाशी भारतातील पहिली शहर बनलेले आहे. असे कोणते शहर बनले की ज्यांनी ट्रान्झिस्ट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झोन तयार करणारे झालेलं आहे 2031च्या मास्टर प्लॅनमध्ये? तर मेरठ आहे. मेरठ हे भारतातील पहिली शहर ठरले ज्याने आपले 2031 मास्टर प्लॅनमध्ये ट्रान्झिस्ट ओरिएंटेड डेव्हलपमेंट TOD झोन्स समाविष्ट केलेले आहेत. TOD क्षेत्रासाठी 3273 हेक्टर, जे 3273 हेक्टर क्षेत्र आहे ते नियोजित करण्यात आलेलं आहे. हेही तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं. 3273 हेक्टर हे जे क्षेत्र आहे ते काय केलेलं आहे, नियोजित करण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. गुजरात वन विभागाने 2025 मध्ये जाहीर केलेल्या 16व्या जनगणनेनुसार गुजरातमध्ये आशियाई सह किती आहेत? 16वी जी जनगणना झाली होती त्या जनगणनेमध्ये 2025ला कुठे गुजरात वन विभागाने जनगणना केली. त्या जनगणनेनुसार गुजरातमध्ये जे आशियाई सिंह आहेत ते किती आहेत? तर गुजरातमध्ये 891 सिंह आहेत. हे लक्षात ठेवायचं. 891 काय आहेत? सिंह आहेत. आणि ही मे 2025ला जनगणना झालेली आहे. 2025ला 16वी जनगणना झालेली आहे, लक्षात ठेवा. आणि 2020 मध्ये हे सिंह किती होते? तर 2020 मध्ये 674 सिंह त्या ठिकाणी होते. आणि 217 सिंहाची काय झालेली आहे या ठिकाणी वाढ झालेली आहे. सिंहाची वाढ झालेली आहे. म्हणजे सुमारे 32.2% इतकी काय झाली आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. हे सोबत तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 2020 मध्ये 674 होते आणि 217 सिंह त्यामध्ये वाढलेले आहेत. म्हणजेच 32.2% काय झालेली आहे पूर्ण सिंहामध्ये वाढ झालेली आहे या वर्षामध्ये. म्हणजे 2025 मध्ये वाढ झाली 16व्या जनगणनेनुसार. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 आपल्या स्क्रीनवर आहे. नुकतेच याला हिमनदीला मृत घोषित करण्यात आली, ती कोणत्या देशात आहे? याला जी हिमनदी आहे या हिमनदीला मृत घोषित करण्यात आली, ती कोणत्या देशात आहे? तर ती आहे ऑप्शन नंबर 1 नेपाळ, 2 भूतान, 3 चीन आणि 4 बांगलादेश. तर ती आहे मृत जी आहे ती नेपाळमध्ये आहे. कुठे आहे? नेपाळमध्ये. ज्याला हिमनदी जी आहे ती कुठे आहे? नेपाळमध्ये. मे 2025 मध्ये याला काय करण्यात आलं आहे? मृत घोषित करण्यात आलेलं आहे. 1970च्या दशकापासून तिचे क्षेत्रफळ सुमारे 66% कमी झाले आहे. क्षेत्रफळ किती कमी झालेले आहे? 66% कमी क्षेत्रफळ झाल्यामुळे तिला काय करण्यात आलेलं आहे? मृत घोषित करण्यात आले. 1970 पासून तेवढं क्षेत्रफळ कमी झालं त्याच्यामुळे याला हिमनदीला काय करण्यात आले? मृत घोषित करण्यात आले. आणि ती कुठे आहे? नेपाळमध्ये. नेपाळमध्ये लांगटांग खोरे जे आहे, लांगटांग जी खोरे आहे नेपाळचं, त्या लांगटांग खोऱ्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे? ही खोरे जी आहे त्या खोऱ्यामध्ये ही नदी आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. नागशंकर मंदिराला कासवाच्या संवर्धनासाठी आदर्श मंदिर म्हणून नियुक्त करण्यात आले. सदर मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर 1 नागालँड, 2 मणिपूर, 3 आसाम आणि 4 केरळ. जी नागशंकर मंदिराला कासवांच्या संवर्धनासाठी आदर्श मंदिर म्हणून काय करण्यात आलेलं आहे? नियुक्त करण्यात आलेलं आहे. सदर मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर ही जी मंदिर आहे ते आहे आसाम राज्यामध्ये आहे. नागशंकर मंदिर आसामच्या विश्वनाथ जिल्ह्यात असे. कुठे जिल्ह्यात आहे? विश्वनाथ जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे सुतियाजवळ आहे. कुठे आहे? सुतिया. 2025 मध्ये कासव संवर्धनासाठी मॉडेल टेम्पल ऑफ टर्टल टर्टल कन्झर्वेशन साठी काय करण्यात आलेलं कन्झर्व केलेलं आहे. त्यामुळे नागशंकर मंदिराला कासवाच्या आदर्श मंदिर म्हणून नियुक्त करण्यात आले. कुठे आहे ते? आसाममध्ये आहे. विश्वनाथ
सुतेला या ठिकाणी. हे तुम्हाला काय करायचं सोबत लक्षात ठेवायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9 आपण भारतीय लष्करी इतिहासात पहिल्यांदाच खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून किती महिला कॅडेट पदवीधर झाल्या? तर लष्करी जी NDA आहे, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला या ठिकाणी आहे पुण्याला. तर तिथून किती महिला कॅडेट पदवीधर झालेल्या आहेत? तर 30 मे 2025 रोजी खडकवासला पुणे येथून राष्ट्रीय संरक्षण अकादमी जी आहे तिथून 17 महिला काय झालेल्या आहेत? कॅडेट्स पदवीधर झालेल्या आहेत. NDAच्या इतिहासातील पहिली महिला कॅडेटची पदवीधर बॅच आहे. जी NDAच्या इतिहासात झालेल्या आहे, इतिहासामधली कॅडेटची पहिली पदवीधर बॅच आहे, जी की 17 काय झाले पदवीधर पास झालेले आहे 2025च्या मध्ये. हेही तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं आहे की 17 महिला कॅडेट्स काय झालेले आहेत त्या ठिकाणी पदवीधर झाले आहेत. हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं. यानंतर 10वा प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन. आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? 1 10 मे, 2 21 मे, 3 14 मे आणि 4 16 मे. तर आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून 16 मे काय केला जातो? साजरा केला जातो. युनेस्कोने 2017 मध्ये हा दिवस घोषित केला आहे. युनेस्कोने काय केलं आहे? 16 मे रोजी 2017 मध्ये काय केलेलं आहे? हा दिवस घोषित केलेला आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून पाळला जातो. आणि हा कधी पाळला जातो? 16 मे रोजी पाळला जातो. आणि कधीपासून सुरू झाला? 2017. कोण सुरू केला? युनेस्कोने सुरू केला. म्हणून आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन कधी साजरा केला जातो? 16 मे रोजी साजरा केला जातो. हेही तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं. यानंतरचा प्रश्न 11. नुकतेच निधन झाले डॉक्टर सुबण्णा अय्यप्पन. डॉक्टर सुबण्णा अय्यप्पन खालीलपैकी कोणत्या क्रांतीशी संबंधित आहेत होते? तर निधन झाले डॉक्टर सुबण्णा अय्यप्पन हे नील क्रांतीशी संबंधित आहेत. कोणत्या क्रांतीशी संबंधित आहेत? ब्लू जी रिव्होल्यूशन झालेली आहे त्या क्रांतीशी काय आहे? संबंधित आहेत. नील क्रांतीशी संबंधित आहेत मिस्टर अय्यप्पा. मत्स्य उत्पादन आणि गोड्या पाण्यातील जलसंगोपन क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे त्यांना भारतातील नील क्रांतीचे प्रणेते म्हणतात. काय म्हणतात? नील क्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांना काय झालं तर ओळखलं जातं. नील क्रांतीचे प्रणेते म्हणून काय केलं जातं? ओळखलं जातं. तर नील क्रांती म्हणजे काय? तर तिची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत यावर सविस्तर माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. तर नील क्रांती प्रामुख्याने मत्स्य व्यवसाय आणि जलसंगोपन क्षेत्रात उत्पादन वेगाने वाढ करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली एक मोठी मोहीम आहे. ज्याप्रमाणे शेती उत्पादनासाठी हरित क्रांती झाली, त्याचप्रमाणे पाण्याच्या माध्यमातून मासे आणि इतर सागरी उत्पादने वाढवण्यासाठी नील क्रांती झालेली आहे. हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. तर नील क्रांतीची सुरुवात झालेली आहे 7व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान 1985 आणि 1990 साली झालेली आहे. आणि जनक भारताचे डॉक्टर हिरालाल चौधरी आणि डॉक्टर अरुण कृष्णन यांना नील क्रांतीचे जनक म्हणले जाते. तर डॉक्टर सुबण्णा अय्यप्पन यांना काय म्हणलं जातं? नील क्रांतीचे प्रणेते म्हणले जाते. आणि त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काय केलं? सुबण्णा अय्यप्पांनी या क्रांतीला पुढे नेण्याचं महत्त्वाचं योगदान त्यांचं आहे. त्यामुळे हे तुम्हाला काय करायचं आहे सोबत लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न 12वा आपण या ठिकाणी घेणार आहोत. शेवटचा प्रश्न आहे. चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. घेऊया पुढचा प्रश्न आहे. फिडे बुद्धिबळ विश्लेषक स्पर्धा 2025 कुठे पार पडली? 1 ऑप्शन कर्नाटक, 2 गोवा, 3 तमिळनाडू आणि 4 आंध्र प्रदेश. तर याकडे काय करायचं तुम्हाला छानसं कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे द्यायचं आहे. कमेंट करा.
गिव्ह द आन्सर इन द कमेंट बॉक्स आणि चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.